50 रुपयाचा दंड आंदोलन सुरू असू देत नाही। महाराष्ट्रात महाराष्ट्र राज्यव्यापी आंदोलन आहे। आज जेलोभर आंदोलन चालू केले। अधिवेशनाच्या आत हा दंड रद्द करावा, अन्यथा आम्ही कोल्हापुरामध्ये मंत्र्यांना फिरून देणार नाही। हे सरकार गेंड्याच्या कातडीचं सरकार आहे। या सरकारला जाणीव नाही, सरकार संवेदनशील नाही आहे। संवेदना नसल्यामुळे सरकार असा निर्णय घेत नाही। गोरगरिबाचा निर्णय त्यांनी घेतला पाहिजे। मुख्यमंत्री रिक्षावाले होते, ऐन वेळेस जर प्रचारामध्ये रिक्षावाले म्हणून फक्त प्रचारावेळी रिक्षावाल्यांची आठवण न येता रिक्षावाल्यांचे काय वेदना आहेत, व्यवसाय करताना कशा पद्धतीनं त्यांना कष्ट करायला लागतात, कशा पद्धतीने त्यांचं कुटुंब चालवावं लागतं, कशा पद्धतीने त्यांच्या मुलांचं शिक्षण करायला लागतं, आपण दिवसभर पैसे मिळवतो किती आणि खर्च किती। जर सर्वसामान्य कुटुंबांचं गोरगरिबांचं सरकार लक्ष देणार असेल, पण सरकार बिनकामाचं आहे। सरकार हे वास्तविक रिक्षावाल्यांना मोठ्या सवलती दिल्या पाहिजेत, त्यांचे व्यवहार सुरळीत चालले पाहिजेत, यासाठी सरकारने प्रयत्न करणं अत्यंत गरजेचं आहे। शेतकऱ्यांना वीज माफी दिली त्यांना, तरी देखील ते सरकार वाहनधारकांच्या बाबतीत काहीच करत नाही आहे। आमची घोषणाच आहे की आम्हाला काही देऊ नका, तर आमच्याकडनं काही घेऊ नका। आम्ही एकमेव घटक असे आहोत हे सरकार आमच्याकडनं दंडाच्या मार्फत जवळपास एकेका रिक्षाचा दंड हा 1,24,000 एवढ्या रकमेपर्यंत जातो। इतर राज्यांनी म्हणजे उदाहरणार्थ केरळ, तामिळनाडू, पंजाब, गुजरात या राज्यांनी दंड माफी केलेली आहे। पश्चिम बंगाल या सर्व राज्यांनी दंड माफी केलेली आहे। आमच्या सरकारला विनंती आहे की हे रिक्षावाले मुख्यमंत्री असलेलं सरकार आहे, या सरकारला विनंती आहे की त्यांनी आम्हाला काही दिलं नाही हे मान्य आहे, पण आमच्याकडनं निदान काही घेऊ नका, नाहीतर या वाहनधारकांचा उद्रेक होईल। ट्रान्सपोर्ट आणि नॉन ट्रान्सपोर्ट दोन्ही प्रकारचे जे वाहनधारक आहेत, या दोन्ही प्रकारच्या वाहनधारकांवरती हा प्रचंड फक्त महाराष्ट्रामध्ये अन्याय चालू आहे आणि हा महाराष्ट्र सरकारचा अधिकार आहे। एक साधासा GR काढून हे सरकार हा निर्णय घेऊ शकतं, पण या सरकारची वाहनधारकांच्या प्रती कळवळा नाही हे यावरून सिद्ध होतं। त्यानंतर हे आंदोलन अधिक तीव्र केलं जाईल हे या ठिकाणी आम्ही नमूद करू इच्छितो।